आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। पाया पडणाऱ्या शेतकऱ्याची कॉलर धरून प्रांतांची अजब दादागिरी। प्रांत उत्तम दिघे यांच्या पाया पडणाऱ्या शेतकऱ्याला आत टाकण्याचे आदेश। महामार्गासाठी जमीन घेऊ नका यासाठी शेतकऱ्याने अधिकाऱ्याचे पाय धरले। प्रांत उत्तम दिघे यांची शेकापचे नेते दिगंबर कांबळे यांना धक्काबुक्की। शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजायला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखले। तिसंगी तालुका कवठे महांकाळ या गावच्या हद्दीत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी व सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात रोखून धरले। तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी जबरदस्ती केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तिसंगी गावामध्ये प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारी व पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला होता। प्रशासन जमीन मोजणी व सर्वेक्षण होणार असल्याची भूमिका घेऊन आहेत। यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी शेतकऱ्यांवर दादागिरी केल्याचे दिसून येत असून मनेराजुरी येथील एका शेतकऱ्याची कॉलर धरून याला आत टाका रे। प्रांत उत्तम दिघे यांच्या पाया पडणाऱ्या शेतकऱ्याला जर प्रशासन जेलमध्ये टाकणार असेल तर शासकीय अधिकाऱ्याची ही दादागिरी समजावी लागेल। पाया पडून विनंती करीत असताना तो माझे पाय ओढत आहे असा उलटा अर्थ घेऊन शेतकऱ्यावर दादागिरी करून कायद्याचा गैरवापर करणाऱ्या प्रांत उत्तम दिघे यांच्या भूमिकेवर सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। तिसंगी गावात शक्तीपीठ महामार्गासाठी मिरज विभागाचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, कवठे महांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांच्यासह अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात आलेले होते। यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे, वामन कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली। आमची शेतकऱ्यांची 1 इंच जमीन आम्ही महामार्गाला देणार नाही। जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची आहे, कोणाला द्यायचे हे आम्ही ठरवणार आहे। जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय। रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा। शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या राज्य शासनाचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय। राज्य शासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी शेतकऱ्यांच्या मध्ये जमिनीमध्ये मोजणी करण्यासाठी अधिकारी गेले असता यावेळी मनेराजुरी येथील एक शेतकरी प्रांत उत्तम दिघे यांच्या पाया पडून आमच्या शेतकरी बांधवांच्या जमिनी महामार्गासाठी घेऊ नका अशी पाया पडून विनंती करीत असताना यावेळी प्रांत उत्तम दिघे यांनी माझ्या पाया पडत नसून तो माझे पाय ओढत आहे, मला पाडत आहे असा उलटा आरोप करून तू इथे का आला आहेस? तुझा काय संबंध? तुझे गाव कोणते? असा प्रश्न त्या शेतकऱ्याला विचारल्यानंतर त्या शेतकऱ्याने मी मनेराजुरीचा शेतकरी आहे असे सांगितले। तू मनेराजुरीचा शेतकरी असताना इथे कशासाठी आला आहेस? यावेळी त्या शेतकऱ्याची कॉलर धरून त्याला जबरदस्तीने ओढून पोलिसांच्या ताब्यात देऊन याला आत टाका रे अशी अजब गजब दादागिरी महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या अधिकाऱ्यांनी केलेली असावी। पाया पडून शेतकरी विनंती करीत असताना प्रांत उत्तम दिघे यांनी याचा उलटा अर्थ घेऊन त्याला जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले। यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। यावेळी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, पोलीस उपनिरीक्षक भापकर यांच्यासह पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला होता। यावेळी घडलेल्या घडामोडी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत
डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री, उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.